नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकमधला पहिला पॉईंट स्टेटमेंट आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू हा पॉईंट आपण डिस्कस केला होता. यानंतरच्या पुढच्या पॉईंटकडे आपण जाणार आहोत, कंपाऊंड स्टेटमेंट अँड लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. या अगोदरचा जो पॉईंट होता स्टेटमेंट मॅथमॅटिकल लॉजिकमधला खास करून पहिला पॉईंट, त्याच्यावरती काही एक्झाम्पल मी घेतले होते आणि तुम्हाला घरी एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी दिले होते. सरळ साधी कन्सेप्ट होती, स्टेटमेंट आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू. मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळे एक्झाम्पल ते सॉल्व्ह केला असणार. त्याच्याही पेक्षा जास्त एक्झाम्पल तुम्हाला वेगवेगळ्या बुक्समध्ये वगैरे सापडतील, ते तुम्ही सॉल्व्ह करून टाका. या तुम्ही पुढच्या पॉईंटकडे, कंपाऊंड स्टेटमेंट अँड लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. कंपाऊंड या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे, लक्षात घ्या. कंपाऊंड म्हणजे कॉम्बिनेशन. मग कशाचं कॉम्बिनेशन? केमिस्ट्रीमध्ये सुद्धा कंपाऊंड आहे, तिथेही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत, पण आपल्याला खास करून स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. मग कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट, सरळ साधे सिंपल स्टेटमेंट एकत्र केला तर त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. ए कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट. ए कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट इज नथिंग बट कंपाऊंड स्टेटमेंट. मग ते कॉम्बिनेशन जर करायचं आहे आपल्याला, मग ते दोन स्टेटमेंट एकत्र कॉम्बिनेशन करायचं कशावरून? त्यासाठी काय नेमकं वापरायचं? तर त्यासाठी वापरतात कनेक्टिव्ह्ज. आणि मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये त्याला म्हणतात, मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह्ज म्हणतात त्याला. आणि ते कनेक्टिव्ह्ज कोणते कोणते आहेत? आपल्याला तब्बल 5 कनेक्टिव्ह्ज या ठिकाणी वापरायचे. पहिलं कनेक्टिव्ह आहे अँड. Second, or. Then, if then. Next, if and only if and only if. Next, negation. हे 5 कनेक्टिव्ह्ज आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट तयार करण्यासाठी वापरायचे आहे. मग नेमकं ते वाचायचं कसं? त्याचा नेमका सिम्बॉल कसा आहे? अँडचा सिम्बॉल पहा, कंजंक्शन. अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ. हे असंही लिहितात, डबल लाईननं इम्प्लाइज किंवा इतर डबल लाईननं डबल इम्प्लिकेशन. निगेशन साठी सिम्बॉल आहे, जसं आपण सिमिलर साठी वापरतोय ते निगेशन. पुन्हा एकदा बघा, कनेक्टिव्ह वापरतोय आपण अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ आणि निगेशन. आणि आपलं स्टेटमेंट कंपाऊंड करायचं आहे. हे नेमकं वाचायचं कसं? अँड म्हणजे कंजंक्शन. कंजंक्शन, डिसजंक्शन, डिसजंक्शन. अँड म्हणजे कंजंक्शन, ऑर म्हणजे डिसजंक्शन. इफ देनला म्हणतात इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. ते स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट. पण इफ अँड ओनली इफला काय म्हणत असतील? काहीच नाही. इम्प्लिकेशन मध्ये डबल इम्प्लिकेशन, दोन्हीकडे मान आहे त्याला. डबल इम्प्लिकेशन. ऑर, मोनो म्हणजे 1, बाय म्हणजे 2, बाय कंडिशनल. बाय कंडिशनल, बाय कंडिशनल. आणि निगेशन नॉटशी वापरणार आहे आपण. सॉरी, इथं नॉट आपल्याला कनेक्टिव्ह म्हणून वापरायचं आहे आणि त्याला म्हणतात निगेशन. एवढे कनेक्टिव्ह आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये वापरायचे. मग आपल्याला प्रश्न पडला असेल की आता हे नेमकं एक्झाम्पल मध्ये कसं यूज करायचं, त्याच्यावर कोणत्या टाईपचे एक्झाम्पल असतील आणि बोर्डाला कसे एक्झाम्पल विचारू शकतात. 2 टाईपचे एक्झाम्पल आहेत. पहिला टाईप, दिलेलं स्टेटमेंट तुम्हाला व्हर्बल फॉर्म मध्ये असेल
स्टेटमेंट किंवा कंपाऊंड स्टेटमेंट व्हर्बल फॉर्ममध्ये असेल ते तुम्ही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. आणि सेकंड टाईप सिम्बॉलिक फॉर्म दिलेला असेल त्याचं व्हर्बलमध्ये कन्वर्जन करायचं. जो आपण एक्झाम्पलकडे वेळ न घालवता आपण पहिला एक्झाम्पल घेतलंय. लॉजिक इज सिस्टमॅटिक अँड स्टॅटिस्टिक्स इज the science of numbers. Statistics is the science of numbers. मग ह्या एक्झाम्पल कडे गेलो आपण. ही कॉम्बिनेशन आहे, कंपाऊंड स्टेटमेंट आहे. मग त्याच्यामध्ये मी पहिलं स्टेटमेंट घेतो P, दुसरं स्टेटमेंट घेतो Q. लॉजिक इज सिस्टमॅटिक. लॉजिक लिहितो शॉर्ट मध्ये. लॉजिक इज सिस्टमॅटिक अँड स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स ऑफ नंबर्स. पी जे स्टेटमेंट आहे हे पहिलं स्टेटमेंट, क्यू हे त्याच्यामधलं सेकंड सिंपल स्टेटमेंट. आणि कशाने तरी जोडले, कोणते तरी कनेक्टिव्ह त्याच्यामध्ये वापरले. मग कोणते वापरले बघूया. लॉजिक इज सिस्टमॅटिक हे स्टेटमेंट P, सिंबॉल तयार करतोय आपण. स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स ऑफ नंबर्स हे स्टेटमेंट Q. आणि बघा हे कशाने नेमकं जोडलंय, हे जोडलंय अँड. अँड म्हणजे कंजंक्शन आणि त्याचा सिंबॉल इथं आहे P अँड Q. आणि हा झाला सिंबॉलिक फॉर्म. हा सिंबॉलिक फॉर्म दिलेल्या स्टेटमेंटचा. P and Q, P conjunction Q, P and Q. मग हे जे एक्झाम्पल आहे मी फक्त अँडचं एक्झाम्पल घेतलंय. मग वेगवेगळे एक्झाम्पल कसे तयार होतील. नक्कीच P आहे ते स्टेटमेंट घेऊया, Q ही तसंच ठेवूया आणि वेगवेगळं कॉम्बिनेशन बघूया. आत्ताच बघितला होता आपण P and Q. लॉजिक इज सिस्टमॅटिक, स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स ऑफ नंबर्स. हे अँड न जोडले. ऑर न जोडला असेल तर त्याचा सिंबॉल नक्कीच असा असेल आणि ते स्टेटमेंट लॉजिक इज सिस्टमॅटिक ऑर स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स ऑफ नंबर्स. आपल्याला इफ देन वापरायचं आहे किंवा इफ देन वापरलेलं असेल. इफ लॉजिक इज सिस्टमॅटिक देन स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स ऑफ नंबर्स. आणि नक्कीच त्याचा सिंबॉल P implies Q if then. डबल इम्प्लिकेशन साठी सिंबॉल असं आहे आणि ते स्टेटमेंट असं असेल. इफ अँड ओनली वापरायचं आहे. लॉजिक इज सिस्टमॅटिक अँड स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स ऑफ नंबर्स. हे अँड न जोडलं होतं, नंतर आपण ऑर न जोडलं, नंतर त्याच्यामध्ये इफ देन वापरला आणि आता इफ अँड ओनली. लॉजिक इज सिस्टमॅटिक इफ अँड ओनली इफ स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स ऑफ नंबर्स. आणि लास्ट निगेशन जर वापरायचं असेल, नॉट वापरायचं असेल. लॉजिक इज नॉट सिस्टमॅटिक म्हणजे निगेशन P घेतला आपण. मध्ये कॉम्बिनेशन कोणतंही वापरू शकतोय आपण कनेक्टिव्ह. आणि याचंही निगेशन घेतलं समजा स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स ऑफ नंबर्स. निगेशन स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स ऑफ नंबर्स नॉट द सायन्स ऑफ नंबर्स म्हणजे याचंही निगेशन Q. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन कोणतंही वापरू शकताय. हे निगेशन आपण घ्यायचं. याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल हे पहिल्या टाईपचं एक्झाम्पल झालं. जर तुम्हाला व्हर्बल फॉर्म मध्ये दिला असेल स्टेटमेंट तर त्याचं सिंबॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्जन करायचं. सेकंड एक्झाम्पल, खास करून सेकंड एक्झाम्पल बद्दल बोलायचं झालं तर P आणि Q हे तुम्हाला स्टेटमेंट सेपरेट करून दिले असतील किंवा ते स्टेटमेंट आपण घ्यायचे आहेत. P आणि Q. P आणि Q स्टेटमेंट दिला असेल तर त्याचे व्हर्बल फॉर्मचं सिंबॉलिक आणि सिंबॉलचं व्हर्बल याचा आपण विचार करतोय. P स्टेटमेंट दिलंय, Q दिले, सिंबॉल्स दिलेले आहेत आणि त्याचं व्हर्बल आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट P, विशाल इज इंटेलिजंट अँड Q, विशाल इज हार्डवर्किंग. तर पहिला सिंबॉल दिसतोय
क्यू अँड पी, आणि याचा आपल्याला कॉम्बिनेशन दिलंय, स्टेटमेंट तयार करायचं आहे. लक्ष असू दे, क्यू स्टेटमेंट हे पहिल्यांदा घ्यायचं, नंतर पी स्टेटमेंट घ्यायचं. क्यू स्टेटमेंट म्हणजे कोणताही त्याच्यात बदल करायचा नाही. विशाल इज हार्ड वर्किंग, हे पहिलं स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट पहिल्यांदा घेतला तुम्ही, नंतर पी घ्यायचं आहे आणि ते अँड न जोडायचं. अँड विशाल इज हार्ड वर्किंग अँड ही इज इंटेलिजंट, हे पहिला आन्सर. क्यू अँड पी हे कॉम्बिनेशन संपलं. सेकंड कडे गेलो आपण. पी डबल इम्प्लिकेशन क्यू किंवा बाय कंडिशनल, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू, क्यू इम्प्लाइज पी, आणि याच्यासाठी घेत होतो आपण इफ अँड ओनली इफ. पी स्टेटमेंट पहिल्यांदा घ्यायचं आहे, स्टेटमेंट पी पहिल्यांदा लिहायचं, स्टेटमेंट क्यू नंतर लिहायचं, आणि इफ अँड ओनली इफ नंतर जोडायचं. किती सरळ साधं सोपं एक्झाम्पल, व्हेरी सिंपल. वेळेअभावी मला काही एक्झाम्पल या ठिकाणी घेता येतात, सगळेच एक्झाम्पल काय सॉल्व्ह करता येत नाही. आपण घरी आहात, घरीच राहा, सुरक्षित राहा, पण त्याचबरोबर आपल्याला दररोजच्या दररोज अभ्यास सुद्धा करायचा आहे, त्याच्यामधून बाजूला जायचं नाही. मग अभ्यास करत असताना मी जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते परत पुन्हा पुन्हा बघा, राहिलेले सगळे एक्झाम्पल तुम्हाला सुटतील. एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याचा आन्सर बरोबर आलं, दुसरा सॉल्व्ह केलं त्याचाही आन्सर बरोबर आलं, पुन्हा तिसरं एक्झाम्पल सोडवावंच वाटतंय आपल्याला, आणि कधी एकदा ते एक्झाम्पल पूर्ण करून कंप्लीट करणं असं होते, आणि त्याचा एक आनंद वेगळा असतो. लक्षात घ्या, सगळेच्या सगळे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा स्वतः, आणि तो आनंद तुम्ही घर बसल्या घ्या. हे एक्झाम्पल आपण विचार करत होतो पी क्यू. पी विशाल इज इंटेलिजंट, विशाल इज इंटेलिजंट इफ अँड ओनली इफ ही इज हार्ड वर्किंग. सेकंड एक्झाम्पल कंप्लीट झालं. थर्ड एक्झाम्पल, निगेशन पी और निगेशन क्यू. हा सिम्बॉल तुम्हाला दिलाय, मध्ये ऑर न स्टेटमेंट जोडलंय, पण लक्ष असू दे, पहिल्याचंही निगेशन घ्यायचं आहे, दुसऱ्याचं सुद्धा निगेशन घ्यायचं आहे. निगेशन पी, विशाल इज नॉट इंटेलिजंट, घेतलं मी निगेशन. विशाल इज नॉट इंटेलिजंट और ही इज नॉट हार्ड वर्किंग, ही इज नॉट हार्ड वर्किंग. हे थर्ड एक्झाम्पल कंप्लीट झालं. क्यू इम्प्लाइज पी, इम्प्लाइज म्हणजे इफ देन, आणि इम्प्लाइज करताना क्यू स्टेटमेंट पहिल्यांदा घ्यायचं आहे, नंतर पी आपल्याला ठेवायचं आहे, आणि इफ देन न जोडायचं आहे. इफ विशाल इज हार्ड वर्किंग देन ही इज इंटेलिजंट. आणि लास्ट एक्झाम्पल कडे जातोय आपण, आणि ते लास्ट एक्झाम्पल असं दिलं आपल्याला, पी अँड निगेशन क्यू. पहिलं स्टेटमेंट पी ठेवा, अँड न जोडा, आणि दुसऱ्या स्टेटमेंटला नॉट घ्यायला पाहिजे. असे फ्रेमच तयार करायचे मला, पट 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 एक्झाम्पल सुद्धा. पी घ्यायचं पहिल्यांदा, पी स्टेटमेंट, विशाल इज इंटेलिजंट, त्याच्यात कोणताही बदल करायचा नाही, मध्ये अँड आणि क्यूला नॉट. विशाल इज इंटेलिजंट अँड ही इज नॉट हार्ड वर्किंग. असे एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोडवले. खास करून तुम्ही एक्झाम्पल 70 to 141 एवढे एक्झाम्पल या पॉईंटवरती सॉल्व्ह करू शकताय, आणि बोर्डाचे 5 to 9 आणि 11 to 15 एवढे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. धन्यवाद.